अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे स्वामी समर्थ पुण्यतिथी 9 ते 15 एप्रिल. श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे, महत्त्व आणि नियम. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लवकरच सप्ताह सुरू होत आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ तसेच या कलियुगाचे, या ब्रह्मांडाचे चालक, पालक, मालक, सर्वेसर्वा म्हणजे ब्रह्मांड नायक अक्कलकोट स्वामी आहेत. जन्मपत्रिकेत योग असूनही फळ का मिळत नाही? जन्मकुंडलीप्रमाणे यश का मिळत नाही? 9 एप्रिलपासून स्वामी पुण्यतिथी सप्ताह सुरू होत आहे. तुमचे पूर्वकर्म, पूर्वसुकृत, संचित, प्रारब्ध आणि क्रियामान, शाप, तळतळाट, पितृदोष व या जन्मी केलेले कर्म या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे आयुष्यातील यश अपयश असे आध्यात्मिकदृष्ट्या सर्वसाधारणपणे मानले जाते. यावर एकमेव उत्तर व उपाय म्हणजे जन्मकुंडली पत्रिकेचा फार जास्त बाऊ न करता शास्त्रोक्त अशी दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ सेवा मार्गातील स्वामी समर्थ सेवा करणे. गेल्या 80 वर्षात करोडो लोकांना अनुभव आले आहेत, आजही येत आहेत. हा साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज गुरुप्रणीत सेवा मार्ग आहे. तुम्हाला आजवर कधीही स्वामी सेवेचे काही अनुभव आले नसतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहात जवळच्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी सेवा केंद्रात जाऊन स्वामी सेवेची प्रचिती अनुभव घेऊ शकता. नियोजनपूर्वक नाव नोंदणी करून तुम्ही राज्यातील, देशातील व परदेशातील प्रत्येक दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात तुम्ही गुरुचरित्र, मोठा भागवत ग्रंथ व नवनाथ भक्तिसार, स्वामीचरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण कसे करावे, महत्त्व आणि नियम. गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलामधून वर्णन करण्यात आले आहे. येत्या 9 एप्रिलपासून केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू होत आहे. पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर जाणून घ्या हे काही नियम. गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुपरिणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड याचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. कशी करावी पारायणाची तयारी. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी सक्षम 4 कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा. पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाचा हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही, अष्टगंध, चंदन,
अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग. चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांचे आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. प्रमुख दरवाजात तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व उदबत्ती पेटलेली असावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात किंवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन नारळ, सुपारी, खडीसाखर ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. सर्वात प्रथम स्वामीस्तवन वाचावे. कोणतीही सेवा करण्यापूर्वी स्वामीस्तवन नक्की वाचावे. नंतर अथर्वशीर्ष वाचावे. 1 माळ गायत्री मंत्र जप, 1 माळ स्वामी समर्थ मंत्र जप अथवा दत्तमंत्र म्हणावा. शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी काही नियम पाळावेत. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी. शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे. परंतु 15 एप्रिल 2026 रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी असल्यामुळे गुरुवार 9 एप्रिल 2026 या दिवसापासून आपला सप्ताह सुरू होत असल्यामुळे गुरुचरित्र पारायणाची सुरुवात गुरुवारपासून होणार आहे. तरी तुम्ही या सेवेचा लाभ घ्यावा. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये, म्हणजे परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ 1 धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चमड्याच्या ऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे. अर्धवट सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे. श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार पद्धत: पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, सहावा दिवस अध्याय 39 ते 43, सातवा दिवस अध्याय 44 ते 53. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करावयाचा असतो. परंतु 21 दिवसात 3 पारायण, 49 दिवसात 7 पारायण करणाऱ्यांच्या देखील पद्धती आहेत. 7 दिवसांच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ याकरिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे. पलंगावर झोपू नये.
श्री गुरुचरित्र 3 दिवसीय वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे. वैयक्तिक पारायण 7 दिवसांचे करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलप्राप्ती देते. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना पुण्यतिथीच्या हार्दिक शुभेच्छा. ही पुण्यतिथी गुरुचरित्र पारायणाने सुरुवात करावी. या सेवेचा लाभ घेऊन तरी बघा आयुष्यात काय काय चमत्कार घडतात. आणि हो, काही शंका कुशंका असल्यास कमेंटमध्ये विचारावे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.